चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर आता खऱ्या अर्थाने खेळ सुरू झालाय। कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे चंद्रपूरचा पुढचा महापौर कोण याचं गुढ आता अधिकच वाढलंय। त्यातच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे। जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या एका भूमिकेने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। चंद्रपूर मनपाच्या 66 जागांच्या निकालात काँग्रेस 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा 34 हा आकडा गाठणं कोणालाही सोपं राहिलेलं नाही। काँग्रेस आणि जनविकास सेनेकडे मिळून 30चं संख्याबळ आहे, तर भाजपकडे 23 जागा आहेत। अशा स्थितीत 6 जागा जिंकलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि 2 जागा असलेली वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या बाजूने उभी राहील त्यांची सत्ता येणार हे आता स्पष्ट आहे। यामध्ये काँग्रेस आणि जनविकास आघाडी यांना मिळून 30 जागा मिळाल्यात, तर भाजप आणि शिवसेना म्हणजेच शिंदेंची शिवसेना या दोघांना मिळून 24 जागा मिळालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांना मिळून 8 जागा मिळाल्यात, तर MIM या पक्षाला इथे 1 जागा मिळाली आहे। बहुजन समाज पार्टीला 1 जागा, तर याच वेळी अपक्ष यांना 2 जागा मिळालेल्या आहेत। मात्र आता शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महापौर पदाचं आरक्षण काय सुटतं यावरच आमचा पुढचा निर्णय अवलंबून असेल असं ते म्हणाले। दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीने कळस गाठलाय, तर खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वादाचा फटका सत्ता स्थापनेला बसू नये म्हणून दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थकांना अज्ञात स्थळी हलवलंय। फोडाफोडीच्या भीतीने नगरसेवकांची ही भ्रमंती सध्या चंद्रपुरात चर्चेचा विषय ठरत आहे।